Students, welcome back in the second lecture of Civics Chapter 3 Features of the Constitution. ठीक आहे, म्हणजे जे आपली राज्यघटना आहे त्याची वैशिष्ट्ये काय आपण ते बघतोय. तर त्याच्यात आधी आपण बघितलं फेडरलिझम. ठीक आहे, तर फेडरल सिस्टीम काय त्याची ओळख करून घेतली. त्याचबरोबर सेपरेशन ऑफ पॉवर्स. ठीक आहे, म्हणजे जे केंद्र सरकार आहे त्याचे काही सब्जेक्ट्स आहेत, राज्य सरकारचे वेगळे आहेत आणि दोघांचे मिळून सुद्धा आहेत. ठीक आहे, तर आता आपण बघणार आहोत डू यू नो द डिव्हिजन ऑफ पॉवर्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज युनिक. ठीक आहे, ही जी डिव्हिजन ऑफ पॉवर झाली आहे म्हणजे जे आपले कुठल्या विषयावर कोण काम करेल, म्हणजे केंद्र सरकार केव्हा करेल, कोणावर करेल आणि राज्य सरकार कोणता कार्यभार सांभाळेल. ठीक आहे, तर हे जे आहे हे वैशिष्ट्य युनिक आहे, एकमेव आहे भारतीय व्यवस्थेचा. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेचा. सो इट इनेबल्स द युनियन गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट टू ब्रिंग अबाउट कंट्रीज प्रोग्रेस बाय कोऑपरेटिंग विथ ईच अदर. तर यातून काय होतं की काम वाटलं गेलं आहे त्यांचं की 97 सब्जेक्ट्स, 66 सब्जेक्ट्स अँड 47 कॉमन सब्जेक्ट्स. तर त्याच्यामुळे त्यांच्यात एक सहकार्याची भावना वाढते आणि एकमेकांच्या प्रगतीला हातभार लागतो आणि एकंदरीत आपल्या भारत देशाची प्रगती होते. सो दिस ऑल्सो एनकरेजेस पार्टिसिपेशन ऑफ सिटिजन्स इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ कंट्री. त्याचबरोबर लोकांचा सहभाग वाढतो या देशाच्या, आपल्या पूर्ण देशाच्या ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय की प्रशासनात. ठीक आहे, लोकसहभाग वाढतो आहे. सो हू डील्स विथ व्हॉट सब्जेक्ट्स, तर सब्जेक्ट विथ युनियन गव्हर्नमेंट म्हणजे जे केंद्र सरकार आहे देशाचं, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे जे दिल्लीहून चालतं, पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ, कॅबिनेट मिनिस्टर्स. तर त्यांच्या इथे कोणते सब्जेक्ट्स आहे, सर डिफेन्स आहे, फॉरेन रिलेशन्स आहे, वार अँड पीस आहे, करन्सी आहे, इंटरनॅशनल ट्रेड एक्सेट्रा. ठीक आहे, टोटल 97 आहेत बरोबर. पण त्याच्यातले काय महत्त्वाचे इथे दिले आहेत नावं की डिफेन्स म्हणजे देशाची सुरक्षा व्यवस्था, फॉरेन रिलेशन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. ठीक आहे, दुसऱ्या देशांची व्यापार किंवा सुरक्षितता या विषयांवर चर्चा करणे आणि त्यावर उपाय करणे, काही योजना आखणे. ठीक आहे, वार अँड पीस काही युद्ध असेल की युद्धानंतर शांतता प्रस्थापित करणे. तर हे सगळं येतं केंद्र सरकारकडे. करन्सी म्हणजे चलन व्यवस्था. ठीक आहे, भारताची चलन व्यवस्था किंवा इतर देशांची चलन व्यवस्था. ठीक आहे, तर हे सगळं सांभाळायचं असतं युनियन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला. देन इंटरनॅशनल ट्रेड, ट्रेड म्हणजे काय व्यापार, तर आंतरराष्ट्रीय व्यापारसुद्धा. सो सब्जेक्ट्स विथ युनियन गव्हर्नमेंट, डिफेन्स, फॉरेन रिलेशन्स, वार अँड पीस, करन्सी, इंटरनॅशनल ट्रेड एक्सेट्रा. सब्जेक्ट्स विथ स्टेट गव्हर्नमेंट, तर आता राज्य सरकारकडे कोणता भार असतो मग कार्यभार, तर ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, लॉ अँड ऑर्डर. ठीक आहे, की समाजात एक शांतता प्रस्थापित करणे, नियम प्रस्थापित करणे. लोकल गव्हर्नमेंट, ठीक आहे, की लोकल म्हणजे काय आता ते प्रत्येक विभागाची एक सरकार चालवणे. हेल्थ, आरोग्य विभाग. प्रिझन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे जे जेल आहेत, आपले कारागृह आहेत, त्यांचे प्रशासन बघणे. तर हे काही सब्जेक्ट्स आहेत महत्त्वाचे जे राज्य सरकारकडे असतात. सो सब्जेक्ट्स विथ बोथ द गव्हर्नमेंट्स, एम्प्लॉयमेंट, एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक अँड सोशल प्लॅनिंग, पर्सनल लॉ, एज्युकेशन. आता एम्प्लॉयमेंट म्हणजे काय की रोजगार. ठीक आहे, म्हणजे नेमणूक करणे आता. ठीक आहे, तर काही परीक्षा घेऊन सरकारी नोकरी मिळते, तर काही खाजगी. ठीक आहे, तर सब्जेक्ट्स विथ बोथ द गव्हर्नमेंट्स म्हणजे आता याच्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघं चर्चा करतात आणि चर्चेतून मग याचा निर्णय घेतला जातो. सो नंतर एन्व्हायरमेंट म्हणजे काय की पर्यावरण. ठीक आहे, पर्यावरणात प्रदूषण होत आहे, तर ह्या राज्यात इतकं, त्या राज्यात तितकं. तर हे सगळं डिस्कशननी समस्या सोडवल्या जातात. इकॉनॉमिक अँड सोशल प्लॅनिंग म्हणजे आर्थिक योजना आखणे, आर्थिक विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी योजना आखणे. पर्सनल लॉ, ठीक आहे, त्याचबरोबर लोकांच्या काही इंडिव्हिज्युअल समस्या असतात, काही कायदे असतात, काही त्यांच्या केसेस सुरू असतात कोर्ट्समध्ये, तर त्या केसमध्ये ह्या दोघांचा रोल असतो. ठीक आहे, तर हे ऑलरेडी डिसाइडेड आहे आणि मग ते लोकल लेवलवर सुद्धा काम होतं. असं नाही की प्रत्येक व्यक्तीसाठी ते वेगळं लक्ष देतील, नाही. इट इज फिक्स्ड सिस्टीम. सो एज्युकेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण इज ऑल्सो इन कॉमन सब्जेक्ट्स विच इज सीन बाय बोथ द गव्हर्नमेंट्स. ठीक आहे,
सो डू दिस, मेक लिस्ट ऑफ नॉर्थ ईस्टर्न इंडियन स्टेट्स, नेम देअर कॅपिटल सिटीज. ठीक आहे. आता नॉर्थ ईस्ट म्हणजे काय की ईशान्य भारतात. ईशान्य भारतात कोणकोणते राज्य आहेत त्यांची नावं लिहा, त्यांची नावांची यादी बनवा आणि त्यांचे राजधानी. ठीक आहे. तर ईशान्य भारतात कोणकोणते स्टेट आहेत. सो दिस इज होमवर्क फॉर यू की मेक अ लिस्ट ऑफ नॉर्थ ईस्टर्न इंडियन स्टेट्स अँड नेम देअर कॅपिटल सिटीज. ठीक आहे. जसं की आसाम, अरुणाचल प्रदेश, नंतर मिझोरम, मणिपूर, नागालँड, आणखी काही एक दोन बाकी आहेत, त्रिपुरा. तर हे सगळे स्टेट्स आहे. आता तुम्हाला फक्त त्यांचे कॅपिटल्सची नावं लिहायचे म्हणजे राजधानी. जसं की मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. सो युनियन टेरिटरीज. आता आपल्याला बघायचं आहे की केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय. सो इन इंडिया देर इज अ युनियन गव्हर्मेंट, म्हणजे आपला एक युनियन आहे की सगळ्या वेगवेगळे राज्य आहेत आपल्याकडे. आता इथे 29 लिहिलं आहे, 29 स्टेट्स, बट आता ते 28 झाले. ठीक आहे. की जम्मू काश्मीर, आता लडाख आणि जम्मू काश्मीर हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश बनले. सो याच्यात फरक आता बदल झाला आहे की 29 स्टेट्स नाही आहेत, आता 28 स्टेट्स आहे आणि 9 युनियन टेरिटोरीज आहेत. ठीक आहे. 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. बट आपल्याला हा जो डेटा लिहिला आहे 29 and 7 तोच फॉलो करायचा आहे. ठीक आहे. बिकॉज इट इज रिटन इन द बुक, द युनियन गव्हर्मेंट कंट्रोल्स द युनियन टेरिटोरीज. फॉलोइंग आर द 7 युनियन टेरिटोरीज: न्यू दिल्ली, दमन अँड दीव, पुदुचेरी, चंदीगड, दादरा अँड नगर हवेली, अंदमान अँड निकोबार आयलँड्स अँड लक्षद्वीप. ठीक आहे. तर हे केंद्रशासित प्रदेशांचे नावं दिले त्यांनी आणि सांगितलं की भारत एक वेगवेगळ्या 29 स्टेट्स अँड 7 युनियन टेरिटोरीजने बनलेला एक संघराज्य आहे. ठीक आहे. युनियन म्हणजे काय की संघराज्य, वेगवेगळ्या राज्यांचा मिळून बनलेला एकच ग्रुप आहे, संघ आहे. ठीक आहे. सो पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्मेंट. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज प्रोव्हाइडेड फॉर अ पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्मेंट. तर भारतीय जी राज्यघटना आहे त्यांनी म्हटलं की आपल्या भारतात संसद जी आहे, संसद व्यवस्था चालली पाहिजे. ठीक आहे. का? कारण की मग भारताची जी व्यवस्था आहे, भारताचा जो भौगोलिक विस्तार आहे, लोकसंख्या आहे, त्याला संसद भवन राज्य. आता संसद म्हणजे काय की त्याच्यात लोकसभा, राज्यसभा हे दोघं सभागृह येतात. ठीक आहे. लोकसभा इज लोअर हाऊस अँड राज्यसभा इज अप्पर हाऊस. तर भारतीय राज्यघटनेत अशी तरतूद आहे की भारतात संसद, पार्लमेंटरी सिस्टीम असली पाहिजे. इन सच अ सिस्टीम द पार्लमेंट, दॅट इज द लेजिस्लेचर, हॅज द हायेस्ट डिसिजन मेकिंग पॉवर. ठीक आहे. म्हणजे जे संसद आहे त्यांच्याकडे सर्वोच्च डिसिजन मेकिंग म्हणजे काय की निर्णय घेण्याची जी क्षमता आहे, शक्ती आहे, ती कोणाच्या हातात आहे तर संसद भवन. आता संसद म्हणजे काय की त्याच्यात आपले मंत्री आहेत, मंत्रिमंडळ आहे, लोकसभा, राज्यसभेचे सदस्य आहेत. ठीक आहे. सो इंडियन पार्लमेंट इन्क्लूड्स द प्रेसिडेंट, लोकसभा और द हाऊस ऑफ द पीपल अँड राज्यसभा और द काउन्सिल ऑफ स्टेट्स. ठीक आहे. म्हणजे आता म्हणता येते की एक्झॅक्टली पार्लमेंट म्हणजे काय तर त्याच्यात 3 आहेत. एक प्रेसिडेंट, दुसरं आहे लोकसभा आणि तिसरं राज्यसभा. सो प्रेसिडेंट, लोकसभा मीन्स हाऊस ऑफ पीपल आणि राज्यसभा मीन्स हाऊस ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट्स. ठीक आहे. किंवा काउन्सिल ऑफ स्टेट्स. द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स दॅट रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन एमर्जेस फ्रॉम द लोकसभा. ओके. आता जे आपले कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत किंवा मिनिस्टर्स आहेत ते कुठून येतात तर ते येतात लोकसभेतून. ठीक आहे. लोकसभेची निवडणूक होते तर त्यात खासदार निवडून येतात. ठीक आहे ना, खासदार. आणि मग त्याच्यातून जे पार्टीचे लीडर आहेत, राजकीय पक्षाचे जे नेते आहेत, मोठे नेते आहेत, ते निवडून ते नेमणूक करतात ह्या मंत्र्यांची. ठीक आहे. तिथून हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे जे मंत्र्यांचा ग्रुप बनतो आणि मग ते आपले प्रशासन व्यवस्था चालवतात. अँड इज आन्सरेबल टू द लोकसभा फॉर ऑल इट्स डिसिजन्स. ठीक आहे. आणि हे जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आहेत म्हणजे हा जो मंत्र्यांचा गट आहे तो जे लोकसभेत काही समस्या असतील, ठीक आहे, तर त्या सगळ्यांना उत्तर देण्याचं काम यांचं असतं.
So in parliamentary democracy, the discussion and debates that take place in the parliament have great significance. ठीक आहे. आता ही जी आपली संसद व्यवस्था आहे भारताची सरकारची, द डिस्कशन अँड डिबेट्स म्हणजे जी चर्चा होते किंवा काही थोडा युक्तिवाद होतो किंवा वादविवाद होतो, तो त्याला खूप महत्त्व आहे. कारण की त्याच्यातून मग नंतर जे कायदे बनतात ते सगळ्या लोकांसाठी महत्त्वाचे असतात, फायदेशीर असतात, काही योजना बनतात. ठीक आहे. सो स्टुडंट्स, वेलकम बॅक इन द थर्ड लेक्चर. सो नाव वी विल सी इंडिपेंडंट ज्युडिशियरी. आता ज्युडिशियरी म्हणजे काय की न्यायव्यवस्था. तर आपली जी न्यायव्यवस्था आहे ती स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे, म्हणजे त्याच्यावर कुणाचाच दबाव नाही आहे. सो द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज क्रिएटेड अन इंडिपेंडंट ज्युडिशियरी. तर आपल्या भारतीय राज्यघटनेने आपल्याला एक स्वतंत्र न्यायव्यवस्था बनवली आहे. तर त्याचे काय फायदे आहेत ते आपण बघणार आहोत. द डिस्प्यूट्स दॅट कॅनॉट बी रिझॉल्व्ड म्युच्युअली आर रेफर टू द ज्युडिशियरी. ठीक आहे. म्हणजे आपले जे जनरल लाईफमध्ये सामान्य जीवनात काही समस्या आहेत त्या जर चर्चेने सुटत नसतील तर मग लोक कुठे जातात, तर ते न्यायालयात जातात, कोर्टात जातात. त्याचे हे जे कोर्ट आहे आपले तालुक्यावर, जिल्ह्याच्या इथे, नंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय, हे जे आहेत फ्रॉम लोअर कोर्ट्स, देन डिस्ट्रिक्ट कोर्ट्स, देन स्टेट हायकोर्ट अँड देन सुप्रीम कोर्ट, हे सगळ्यांचं मिळून काय बनतं आपली ज्युडिशियरी सिस्टीम. ठीक आहे. सो द कोर्ट हियर्स बोथ द contesting parties, looks into the injustice if any and gives its judgment. This has to be done impartially. तर मग कोर्ट काय करतं, न्यायालय. आता कोर्ट म्हणजे काय की तिथले वकील आणि न्यायाधीश ते दोघं पार्टीजचे काय म्हणणं आहे ते ऐकतात आणि मग ते न्याय देतात. आणि इम्पार्शली केलं जातं. आता इम्पार्शली म्हणजे काय की कोणालाही एक भेदभाव न करता. ठीक आहे. So the constitution has made several provisions to ensure that the judiciary remains more and more independent. ठीक आहे. तर मग जी आपली राज्यघटना आहे त्याच्यात अशा प्रोव्हिजन्स आहेत, म्हणजे त्यांनी अशी नमूद केलं आहे की ज्याच्याने आपली जी न्यायव्यवस्था आहे ती जास्तीत जास्त स्वतंत्र राहील, कोणाच्या दबावाखाली हे न्यायाधीश आणि वकील कोणाच्या दबावाखाली काम नाही करणार. सो फॉर एक्झाम्पल, judges are appointed by the president and not by the government. It is not easy to remove judges from their office. ठीक आहे. तर हे जे जजेस म्हणजे काय की न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि त्यांना जे न्यायाधीश आहे त्यांना त्यांच्या कामावरून, त्यांच्या पोस्टवरून काढणं अतिशय कठीण आहे. ठीक आहे. तर त्याचबरोबर पुढे आहे सिंगल सिटिझनशिप, म्हणजे एक राष्ट्रीयत्व. ठीक आहे. सो द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज ग्रँटेड अ सिंगल सिटिझनशिप टू ऑल इंडियन्स, दॅट इज इंडियन सिटिझनशिप. ठीक आहे. आता नागरिकत्व, तर आपण सगळे भारताचे नागरिक आहोत. ठीक आहे. तर आपल्या इथे असं नाही की महाराष्ट्राचे नागरिक वेगळा, गुजरात कर्नाटकचा वेगळा, गुजरातचा वेगळा, असं नाही आहे. ठीक आहे. कुठल्याही राज्यात, कुठल्याही केंद्रशासित प्रदेशात तो राहत असला, बट आपण असं म्हणतो की मी भारतीय आहे, सो आय एम सिटिझन ऑफ इंडिया. सो इंडियन सिटिझनशिप इज सिंगल सिटिझनशिप, दॅट इज Indian citizenship. So now question for homework is write the names of subjects in union list and state list and concurrent list. Concurrent list म्हणजे काय की जे सब्जेक्ट दोघं लिस्टमध्ये येतात ते. ठीक आहे. ओके. and next question for homework is who appoints the judges of courts. हू अपॉइंट्स द जजेस ऑफ कोर्ट, म्हणजे जे जजेस आहेत कोर्टचे त्यांची नेमणूक कोण करतं. तर हे होमवर्क आहेत. नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट द नेम्स ऑफ 2 हाऊसेस इन पार्लमेंट. राईट द नेम्स ऑफ 2 हाऊसेस इन पार्लमेंट. ओके. अँड व्हॉट इज पार्लमेंट.